नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजता आहेत। या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण असेल याच्या संदर्भातली चर्चा सुरू असतानाच एक अत्यंत महत्त्वाचं वळण या चर्चेला आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाच्या निवडीवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। कारण फडणवीसांची पसंती अश्विनी भिडे यांना आहे, मात्र शिंदेंनी इतर नावांचाही विचार व्हायला हवा अशा प्रकारचा आग्रह धरल्याचं समजतंय। भूषण गगराणी हे उद्याच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला निवृत्त होत आहेत आणि याच निमित्तानं शिंदे आणि फडणवीसांच्या मधील सध्याचा विषय चर्चेसाठी तापलाय। आपल्यासोबत ज्योत्स्ना गंगणे आपल्या सहकारी आणि प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। ज्योत्स्ना, प्राप्त स्थितीमध्ये शिंदेंना कोण हवंय मुंबई पालिका आयुक्त म्हणून आणि फडणवीसांना कोण हवंय? अगदी बरोबर आहे। 31 मार्चच्या रोजी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर पदाचे असलेले भूषण गगराणी हे सेवानिवृत्त होत आहेत आणि त्याचमुळे दोन नावं, एकूण 4 नावं जी आहेत ती चर्चेत आहेत। त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं जे आहे ते अश्विनी भिडे यांचं नाव चर्चेत आहे। यांच्या नावाला जास्त प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं जातं। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडनं आसिम गुप्ता हे जे IAS अधिकारी आहेत 1996च्या बॅचचे आहेत आणि ते सध्या एकनाथ शिंदे यांचे सचिव सुद्धा आहेत, यांची पसंती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी दिल्याची सुद्धा माहिती कळते। तर दुसरीकडे मेट्रो लाईन 3 प्रकल्पावरती काम केले असलेल्या अश्विनी भिडे यांना प्राधान्य दिलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं असं सुद्धा म्हटलं जातं आहे। तिसरं आणि चौथं नाव जे आहे ते संजय मुखर्जी यांचं आहे आणि त्याचबरोबर मिलिंद म्हैसकर यांचं सुद्धा नाव आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज्यामध्ये जे आहे ते पोलीस महासंचालक या पदासाठी सुद्धा रश्मी शुक्ला यांचं नाव दिलं होतं आणि रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या होत्या आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पुढचा असाही उपस्थित राहतो आहे की सेवा ज्येष्ठता पाहिली जाईल का? जर फडणवीसांची पसंती ही अश्विनी भिडे यांच्यासाठीची असेल तर त्या निश्चित सेवा ज्येष्ठ प्रतिनिधी नाहीत। असीम गुप्ता त्यांच्यापेक्षा सेवा ज्येष्ठ आहेत। तर सिनियरिटीचा विचार होणार की कार्यक्षमतेचा आणि पसंतीचा विचार होणार? याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत। 1995च्या बॅचच्या आहेत IAS अधिकारी अश्विनी भिडे आणि 1996 बॅचच्या आहेत आसिम गुप्ता हे 1996 बॅचच्या आहेत। मात्र ज्या प्रकल्पावरती यांनी काम केलेलं आहे तर अश्विनी भिडे यांचे रिझल्ट जे आहे ते आतापर्यंत खूप चांगलेले आहेत। त्यामुळे सेवा कोणाची सगळ्यात जास्त आतापर्यंत चांगली राहिलेली आहे आणि रिझल्ट कामाचे सगळ्यात कोणी जास्त दिलेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचं राहील। आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये महिला अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं होतं। मग यापूर्वी पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना प्राधान्य दिलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याचबरोबर राज्याच्या